नमस्कार आणि सुप्रभात. मराठीच्या यापूर्वीच्या 3 पाठांमध्ये आपण माय मराठी ही संजीवनी मराठे यांची कविता पाहिली. त्यानंतर बंडूची इजार ही छोटीशी नाटिका पाहिली. त्याचबरोबर तिसरा पाठ वल्हार वल्वा कवी वसंत बापट यांची कविता पाहिली. आज या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ 4 आपण पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. जगामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या लहानपणी परिस्थितीने गरीब असतात, अभ्यासात मठ्ठ असू शकतात, परंतु पुढे कठोर मेहनत घेऊन ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने सतत धडपड मेहनत करून जीवनात यशस्वी झालेले दिसतात आणि मग त्यांची नावं आपल्याला सुपरिचित असतात. नावलौकिक मिळवतात कारण अशा व्यक्ती त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते, मेहनतीत सातत्य ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना यश प्राप्ती झालेलं असतं आणि यश मिळवणारे व्यक्ती ह्या सर्व परिचित होत असतात. आपल्याला अशीच एक व्यक्ती, एक धावपटू, एक खेळाडू जी अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आली, दुर्गम भागातून पुढे आली आणि आपल्या कठोर मेहनतीनं ती जीवनात यशस्वी झाली, पुढे एक यशस्वी खेळाडू ठरली. तिची जीवनकथा आपल्याला सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठामध्ये आलेली आहे. तर हा पाठ आपण पाहणार आहोत. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस असं का म्हटलेलं आहे हे सुद्धा आपल्याला या पाठातून उमगणार आहे. चला तर मग आपण या पाठाला सुरुवात करूया. हा पाठ पाहताना आपण एक एक परिच्छेद पाहत जाऊया. पहा, पहिला परिच्छेद आहे दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. दुर्गम भाग किंवा खेडेगावांमध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं लागतं याबद्दलचा हा परिच्छेद आहे. आणि या पहिल्या परिच्छेदामध्ये ग्रामीण भागातील खडतर जीवन, त्या जीवनाला लोक कशा पद्धतीने सामोरं जातात याचं थोडक्यात विवेचन केलेलं आहे. पहा, दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. आता दुर्गम म्हणजे काय? दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. म्हणजे आपण महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक खेडे पाहिली तर अतिशय डोंगराळ भागात, नद्यांकिनारी किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सहज जाता येणार नाही अशा ठिकाणी वसलेली ही गावं आहेत. अशा या खेड्यांमध्ये किंवा भारतातील अनेक खेड्यांमध्ये आत्तासुद्धा आपल्याला चांगले रस्ते पाहायला मिळत नाहीत. अशा गावांमध्ये कच्चेच रस्ते आज देखील आहेत. पक्के रस्ते असले तर त्यावर बरेच खड्डे पडलेले आपल्याला दिसतील. म्हणजे ग्रामीण भाग हा दुर्लक्षित, दुर्गमच राहिलेला आहे. त्यात सुधारणा अजूनही झालेली नाही आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट गावांमध्ये आढळते ती म्हणजे पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावातील, खेडेगावातील किंवा दुर्गम भागातील लोकांना दूरवरून पाणी आणावं लागतं. पाण्यासाठी वणवण करावी लागते. वणवण करणे म्हणजे फिरावे लागणे किंवा भटकंती करावी लागणे असं आहे. हा रोजचा दिवस म्हणजे पाण्यासाठी वणवण करणे हे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी रोजचंच चित्र असतं. रोजच पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशी ही प्रतिकूल परिस्थिती खेडेगावांमध्ये असते. रस्ते नसतात, पाण्यासाठी वणवण करावी लागते, रोजगाराच्या संधी नसतात, कष्टप्रद कामं करावी लागतात, शाळा नसतात, शिक्षणाची सोय नसते. तर अशा प्रतिकूल परिस्थितीत हे जे खेडेगावातली लोक आहेत ती कुरकुर करत बसत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हार न मानता जीवन जगणे हे एक दिव्यच. म्हणजे ही सगळी जी परिस्थिती आहे, पाण्यासाठी वणवण करावी लागते, रस्ते नसतात आणि हे सगळ्या गोष्टी दररोज त्यांना अनुभवायला मिळतात, म्हणजे एक दिव्यच आहे. म्हणजे एवढा त्रास हा सहन करावा लागतो ह्या लोकांना. अशा खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा गुणवत्ता असते, हुशार लोक असतात आणि अशा गुणवत्ता असलेल्या लोकांचा शोध घ्यावा लागतो आणि त्यांना शोधून त्यांना पुढे आणावे लागते. जर ते खेडेगावात हुशारी असून सुद्धा जर संधी मिळाली नाही तर मात्र त्यांची हुशारी त्या गावातच राहते, ती पुढे कुणासमोरही येत नाही. आणि म्हणून अशा अनेक व्यक्ती
ज्या हुशार असतात परंतु त्यांना संधी न मिळाल्यामुळे तशाच राहतात, तर काही अशा भाग्यवान व्यक्ती असतात की खेडेगावातून पुढे त्यांना संधी मिळते, हिऱ्याला पैलू पाडणारा कोणीतरी गुरु भेटतो आणि मग ती व्यक्ती पुढे प्रकाश झोतात येते. तर अशी खेड्यापाड्यांमधील गुणवत्ता शोधावी लागते. पुढचा परिच्छेद पाहूया. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तेथे मैलोनमैल भटकंती करावी लागते. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. तर आपल्याला या कविता राऊत हिची पार्श्वभूमी या उतार्यातून कळलेली आहे. पहा, डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी एक पाडा आहे. आदिवासी पाडा म्हणजे आदिवासी लोकांची जी वस्ती असते, छोटंसं गाव असतं, त्याला पाडा असं म्हटलं जातं. आणि हा जो पाडा आहे तो डोंगर दऱ्यांनी वेढलेला आहे. आणि या पाड्यावर सुद्धा बघा, म्हणजे छोटंसं खेड आहे आणि या ठिकाणी सुद्धा पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते, पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, अनवाणी पायांनी चालणारी म्हणजे पायात चपला न घालता म्हणजे अनवाणी. आदिवासी पाड्यातली ही मुलगी आहे किंवा सगळीच मुलं, त्यांना पायात चपला घालायला मिळतीलच असं नाही, कारण गरिबीची परिस्थिती आहे. लाकूड फाटा गोळा करणारी मुलगी म्हणजे आपल्या घरासाठी पाणी आणणारी, त्यासाठी मैलोनमैल चालणारी, जंगलात जाऊन लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, जी पुढे राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण करते. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे काय, तर ही जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये राष्ट्रकुलामधील देश सहभागी होत असतात. आता राष्ट्रकुलातील देश म्हणजे कुठले, तर जगभरामध्ये ज्या देशांवर इंग्रजांची सत्ता होती असे देश राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. ही जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे ती दर 4 वर्षांनी होत असते. आणि आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे आपला आशिया खंड आहे, त्या आशिया खंडातील सर्व देश या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून ही आशियाई क्रीडा स्पर्धा असं नाव त्या स्पर्धेला दिलेलं आहे. आणि ही स्पर्धा सुद्धा 4 वर्षांनी होत असते. तर ही राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा, ह्या स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. दबदबा निर्माण करणे म्हणजे दरारा निर्माण केला. वाघ किंवा जंगलचा राजा सिंह, जंगलामध्ये त्याचा सर्वांवर दरारा असतो म्हणजे दबदबा असतो, म्हणजे सर्वजण त्यांना वचकून असतात. तशाच पद्धतीनं आपली ही कविता राऊत हिने सुद्धा या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे, दरारा निर्माण केलेला आहे आणि ऑलिम्पिक स्तरावर सुद्धा झेप घेतलेली आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई या क्रीडा स्पर्धांपेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा खूप मोठी जागतिक स्तरावरील, ह्या सुद्धा जागतिक स्तरावरील आहेत, परंतु त्यामध्ये ठराविक देश सहभागी होत असतात. परंतु ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जगातील जवळजवळ सर्वच देश सहभागी होत असतात आणि या ऑलिम्पिक स्तरावर तिने झेप घेतलेली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिला सहभाग घेण्याची संधी मिळालेली आहे. ह्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सगळ्याच खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता येत नाही, त्यासाठी काही निकष ठरलेले असतात आणि ते निकष पार केल्यानंतरच आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होता येतं. तर त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्या कविता राऊतला मिळालेलं आहे. ही आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणजे तिचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे कविता राऊत. त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा आणि हा सावरपाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. आता महाराष्ट्रात नाशिक तर उत्तर महाराष्ट्रामधला एक जिल्हा आहे आणि या ठिकाणी नाशिक द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीत आहे. परंतु ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी लोकांची वस्ती आहे. उदाहरणार्थ अमरावती, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे हा जो पट्टा आहे त्यामध्ये अनेक आदिवासी पाडे आपल्याला पाहायला मिळतील
किंवा आहेत. तर या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सावरपाडा हे एक आदिवासी पाड्याचे नाव आहे आणि या सावरपाड्यामध्ये आपली कविता राऊत ही तेथील रहिवासी आहे. कविताचे बालपण हे या सावरपाड्यामध्ये गेलेले आहे आणि सुरुवातीलाच आलेलं आहे की डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या आदिवासी पाड्यामध्ये, म्हणजे डोंगर दऱ्यांनी वेढलेला हा सावरपाडा आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे सहवासात तिचं बालपण गेलेलं आहे. तिची आजवरची वाटचाल ही एक दीर्घ साधना बनली आहे. दीर्घ म्हणजे खूप मोठी. आता साधना बनलेली आहे म्हणजे तिचं जीवन म्हणजे एक तपश्चर्याच आहे. जे वाटचाल आहे एक खेळाडू म्हणून सुरुवातीपासून ते एक खेळाडू म्हणून नावलौकिक मिळेपर्यंत तिने जे कष्ट, मेहनत, जिद्द बाळगून काम केलेलं आहे ती एक तपश्चर्याच आहे, ती एक साधनाच आहे असं संतोष साबळे म्हणतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. तर या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कविताने जो सहभाग घेतला आणि यश मिळवलं त्याबद्दलची माहिती या उतार्यात आलेली आहे. पहा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य. आता ज्या ह्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये जी पदकं दिली जातात ते अनुक्रमे सुवर्ण, 1 नंबर ज्याचा येतो ते सुवर्ण पदक, 2 नंबरला रौप्य पदक आणि 3 नंबरला कांस्य पदक. इंग्रजीमध्ये त्यांना अनुक्रमे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल अशी नावं आहेत. तर त्यापैकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिला धावण्याच्या शर्यतीमध्ये 3 नंबरचं कांस्य पदक म्हणजे 3रा नंबर तिने प्राप्त केलेला आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला 2 पदके तिने मिळवलेले आहेत 2 वेगवेगळ्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये. एक रौप्य पदक आणि दुसरं कांस्य पदक. म्हणजे 2रा आणि 3ऱ्या नंबरची कामगिरी कविता राऊतने या स्पर्धांमध्ये केलेली आहे. आणि ह्या लागोपाठ स्पर्धा झालेल्या होत्या आणि या लागोपाठच्या स्पर्धांमध्ये भारताचे नाव या कविता राऊतने उंच केलेले आहे. सावरपाड्यासारख्या छोट्याशा खेड्यामधून ही मुलगी खेळाडू म्हणून उदयास आली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदके मिळवत तिने भारतातील तिचं जे गाव आहे, छोटंसं गाव सावरपाडा, ह्या सावरपाड्याचं नाव जागतिक स्तरावर नेलं आणि म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असं लोक म्हणू लागले. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत असं नाव पडलं. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. म्हणजे जे रौप्य पदक तिला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे, जर अवघ्या सेकंद म्हणजे काही एका सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्या सेकंदाच्या फरकामुळे तिला 2ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेलं आहे. तर चीनमध्ये गुआंगझू हे एक शहराचं नाव आहे. तुम्हाला ह्या गेल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये चीनमधील एक शहर चांगलंच ठाऊक झालेलं असेल, वुहान. ज्या ठिकाणाहून कोरोनाचा प्रसार झाला त्या वुहान शहराबद्दल आपल्याला आता चांगली माहिती आहे. तर त्या चीनमधीलच गुआंगझू हे एक शहर आहे आणि या शहरामध्ये 2010 साली आशियाई क्रीडा स्पर्धा झालेल्या होत्या आणि या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या कविताने रौप्य पदक, सिल्वर मेडल मिळवलेलं आहे आणि सेकंदाने तिचं सुवर्ण पदक, गोल्ड मेडल किंवा 1ला नंबर हुकलेला आहे. आणि त्या प्रसंगी अर्थातच एका सेकंदानं 1ला नंबर हुकल्यामुळं कवितेला खूप दुःख झालेलं आहे आणि अशा दुःखद प्रसंगी तिची समजूत काढण्याचं काम तिच्या आईने केलेलं आहे. तिची समजूत घातलेली आहे, समजावलेलं आहे. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. म्हणजे तिला धीर देण्याचं काम कुणी केलेलं आहे तर आईने केलेलं आहे त्या कठीण प्रसंगी. पुढील शब्दार्थ लिहून घ्या. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक
कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासूनच अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. तर तिची आई आहे ती केवळ 4थी शिकलेली आहे. तसेच वेगवेगळ्या कठीण प्रसंगी कविताच्या आईने समंजस शब्दांनी आजवर तिला धीर दिलेला आहे, आधार दिलेला आहे. कष्टप्रद अनुभव लहानपणापासूनच कविता पाण्यासाठी वणवण करत होती किंवा जंगलामध्ये लाकूड फाटा गोळा करण्याचं काम करत होती आणि त्यामुळे लहानपणापासून हे कष्टदायक कामांमुळे तिचे पाय आहेत ते कणखर बनले होते, मजबूत बनले होते आणि त्यामुळं तिला धावण्याचा किंवा वेगाने धावण्याचा चांगला सराव होता. नाशिक या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये कविता राऊत सुद्धा सहभागी झाले. आता जिल्हास्तरीय स्पर्धा म्हटली की त्यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधून जे प्रथम द्वितीय क्रमांक आलेले धावपटू होते ते त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यांमधून आलेल्या खेळाडूंमध्ये आपल्या कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे हे वेगळेपण म्हणजे ती धावण्यात पुढे जाऊ शकते किंवा ती चांगली धावते हे धावण्यात असलेली तिची गती तिच्या आईवडिलांना मात्र ओळखता आली नाही. पण जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कविता राऊत हिला धावताना एक प्रशिक्षक आहेत विजेंद्र सिंग यांनी तिला पाहिले आणि त्या कविताच्या पायांमधील चमकदार दौड या प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी हेरलेली आहे. त्यांच्या दृष्टीस हे पडलेलं आहे की ही मुलगी पुढे जाऊन चांगला सराव केला तर उत्कृष्ट धावपटू होऊ शकते आणि म्हणून त्यांनी तिच्या आईवडिलांना भेटून तिला एक धावपटू होण्यासाठी आईवडिलांची समजूत घातलेली आहे. जर तिला चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलं गेलं, तिचा सराव करून घेतला गेला तर चांगली धावपटू होऊ शकेल अशी समजूत विजेंद्र सिंग यांनी आईवडिलांची घातली. त्यांची मानसिकता तयार केली आणि कविताला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. विजेंद्र सिंग यांनी कविता राऊत धावपटू होऊ शकते हे ओळखलं, तिच्या आईवडिलांना तयार केलं आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध धावायचं कसं, वेग कसा वाढवायचा, स्टार्ट कसा घ्यायचा, धावण्याच्या स्पर्धेमध्ये ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व लकबी सवयी म्हणजे तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्याचे काम या प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी सुरू केले. आता अनवाणी चालणारी ही कविता तिला बूट घालून धावायला सुरुवातीला त्रास होत होता, कारण लहानपणापासून तिने कधी चपला घातलेल्या नव्हत्या. अनवाणी फिरत होती, अनवाणी धावत होती, जंगलातून लाकूड फाटा गोळा करत होती आणि बूट घालून लगेच धावण्यास तिला अडचण येत होती आणि या विजेंद्र सिंग यांनी तिला बूट घालून धावण्याचा सराव तिच्याकडून करून घेतला, तिला सवय होऊ दिली आणि बूट घालून ती धावू लागली. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्याचे तेज अधिकच फैलावते तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात तिने रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. तर जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला. विजेंद्र सिंग यांनी तिची तयारी करून घेतली आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गुजरात या राज्यामध्ये झाली. गांधीनगर हे गुजरातचं राजधानीचं ठिकाण आहे, या ठिकाणी झाली आणि त्या स्पर्धेमध्ये शालेय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला होता. राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 2 नंबरचं रौप्य पदक तिने मिळवलेलं आहे आणि आपल्या यशाचा तिने प्रारंभ केलेला आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील धावपटू म्हणून तिने नावलौकिक तेव्हा मिळवला
की आता ही राष्ट्रीय स्तरावरील एक चांगली खेळाडू होऊ शकते. हिऱ्याला पैलू पाडावेत, त्याचे तेज अधिकच फैलावते. म्हणजे हिरा आहे, त्या हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर तो हिरा अधिक चमकदार, अधिक चांगला दिसतो किंवा तो अधिक मौल्यवान होतो. त्याप्रमाणे कविता राऊत सुद्धा तिला चांगल्या प्रकारचा सराव या धावण्याची माहिती मिळाली आणि ती चांगली धावपटू झालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक रौप्य पदक मिळवल्यानंतर पुढे नाशिक येथे सराव ती करायला लागलेली आहे. पण तिची शाळा मात्र सावरपाड्याजवळ हर्सूल येथे होती. मग दररोज नाशिक येथे सराव, त्यानंतर शाळेसाठी हर्सूल येथे जायचं, अशी तिला ओढाताण करावी लागत होती. सतत नाशिकपासून हर्सूल, हर्सूलपासून नाशिक असं सारखं ये जा करावं लागत होतं. आणि ही ये जा, ही ओढाताण विजेंद्र सिंग यांनी पाहिली आणि 11वीसाठी तिला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. भोसला मिलिटरी स्कूल म्हणजे मिलिटरी शिक्षण देणारं, सैनिकी शिक्षण देणारी शाळा. जशी आपल्या खेडमध्ये जामगे येथे अशी सैनिकी शिक्षण देणारी शाळा आहे, तर त्या पद्धतीची ही शाळा होती. या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये 11वीसाठी प्रवेश मिळवून दिलेला आहे विजेंद्र सिंग यांनी. पण ती राहायची सावरपाडा या गावात, पाड्यावर. आता नाशिक येथे शाळा म्हटल्यानंतर, कॉलेज म्हटल्यानंतर राहायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला. विजेंद्र सिंग यांनी हा प्रश्न सोडवला आणि तिला आपल्याच घरी राहू दिलं. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे म्हणजे पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत कविता विजेंद्र सिंग यांच्याच घरी राहिलेली आहे. विजेंद्र सिंग यांना स्वतःचा एक मुलगा व एक मुलगी म्हणजे 2 मुलं होती, मुलगा मुलगी. आणि त्यांनी कविता राऊत हिला आपली दुसरी मुलगी मानली आणि कविताचा सांभाळ केलेला आहे. सिंग दाम्पत्याने, सिंग दाम्पत्य म्हणजे दोघे नवरा बायको, त्यांना दाम्पत्य म्हटलेलं आहे. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले. ते आता नाशिक येथे राहायला आल्यामुळं तिच्या सरावाकडे विजेंद्र सिंग यांना विशेष लक्ष देता आलं आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. आणि मग हळूहळू त्याची प्रचिती येऊ लागली. प्रचिती येणे म्हणजे अनुभव येणे, की तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, धावण्याच्या स्पर्धांमध्ये यश मिळायला लागलेलं आहे. एकापाठोपाठ एक असे ती विक्रम करू लागलेले आहे, तिच्या नावावर झळकू लागलेले आहेत. कविताच्या हर्सूल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे. तर हर्सूल हे सावरपाडाच्या जवळचं गाव म्हणजे हर्सूल सावरपाडा ह्या भागाला नवी ओळख मिळवून देण्याचं काम कविता राऊत हिने केलेलं आहे. कविताच्या यशामुळे तिच्या भागास एक नवी ओळख मिळाली की कविता राऊतची ही गावं आज राऊत कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण परिसराला या कविताचा अनुभव आहे. कारण ती एक भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू ठरलेली आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल व सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामाला गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. तर नवी दिल्ली येथे जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली, ज्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने 3ऱ्या क्रमांकाचं कांस्य पदक मिळवलेलं होतं आणि हे पदक मिळाल्याचं जाहीर होतात हर्सूल आणि सावरपाडा हा जो तिचा भाग आहे, राहण्याचं ठिकाण आहे, त्या हर्सूल सावरपाडा या ठिकाणी जणू काही दिवाळी साजरी झाली. म्हणजे आनंद साजरा केला गेला की कविता राऊत या राष्ट्रकुल सारख्या जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये तिने क्रमांक मिळवलेला आहे. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. म्हणजे कविता
या स्पर्धेमध्ये विजयी झाल्यानंतर प्रथमच ज्या वेळेला गावी येणार होती त्यावेळेला तिचं जंगी स्वागत या दोन्ही गावांकडून करण्यात आलेलं होतं. तिच्या स्वागताची तयारी जोरात सुरू होती. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे म्हणजे आजूबाजूच्या गावातले सर्व लोक कविताला पाहण्यासाठी आणि तिचं कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होत होते. आपल्या लेकीभोवती निर्माण झालेलं वलय म्हणजे लेकीभोवती हे जे प्रसिद्धीचं वलय तयार झालंय, त्याचबरोबर तिचं सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, हे सर्व तिच्या आईनं पाहिलं आणि आपली लेक खूप मोठी झाली अशी तिची भावना झाली आणि तिच्या डोळ्यामध्ये ते सहज वाचता येत होतं. तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये ते कौतुक दिसत होतं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी ती फोनवरून बोले. बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी ते आता एक चांगली राष्ट्रीय स्तरावरील धावपटू ठरल्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी बंगळुरू या ठिकाणी जावं लागलेलं होतं आणि त्यासाठी ती गेली असताना रोज एकदा तरी ती आपल्या आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. आता गहिरे नाते म्हणजे जवळकीचे नाते, दृढ नाते दिसून येते, म्हणजे घट्ट नाते त्यांच्यामध्ये होते हे दिसून येईल. उत्तरार्ध पुढच्या तासाला पाहूया. या शिकवलेल्या भागामध्ये जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ आपण लिहू. या पाठाचा उत्तरार्थ आपण पुढच्या तासाला पाहूया.